तर आज मी अजून एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. कोण? प्रल्हाद केशव अत्रे, के. अत्रे. माझे अत्यंत आवडते लेखक, चित्रपट पटकथाकार, नाटककार, लेखक किंवा चळवळीतले एक धष्टपुष्ट योद्धा असंही ज्यांना म्हणता येईल ते अत्रे. संयुक्त महाराष्ट्र चळवळ माहितीये? मुंबईसह महाराष्ट्र व्हावा अशी अत्रेंची इच्छा होती. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी असा फतवा काढला की मुंबईत गुजराती लोक राहत असल्यामुळे मुंबई ही गुजरातात विलीन व्हावी किंवा मुंबई पूर्ण ही मुंबई गुजरातचा भाग असावी. मग काय, मुंबई तरी आपल्यातून जाऊ देणं शक्य नव्हतं. मग अत्रेंनी अनेक ठिकाणी जाऊन अनेक वेळेला आंदोलनं केली आणि मुंबईसह महाराष्ट्र हे आंदोलन यशस्वीरित्या पार करून दाखवलं आणि आज आपली मुंबई महाराष्ट्राची राजधानी मानली जाते. आर्थिक सुद्धा. त्यातही अत्रेंचा खूप मोठा सहभाग आहे. मोरूची मावशी, लग्नाची बेडी, श्यामची आई असे उत्तम नाटकं, चित्रपट देणारे आणि झेंडूची फुलं ही कादंबरी, विडंबनात्मक कादंबरी लिहिणारे प्रसिद्ध लेखक अत्रे आणि माझे अत्यंत आवडतं व्यक्तिमत्व. अगदी धडाडीचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे अत्रे विडंबनात्मक लिहायचे, विनोद करायचे, पण बोलताना मात्र त्यांचा प्रचंड दरारा होता. लग्नाची बेडीची स्टोरी साधारण अशी आहे की 3 मुलं एका घरात राहत असतात आणि त्यांच्या शेजारच्या घरात एक चित्रपटाची नायिका राहत असते. तिचं नाव असतं रश्मी. ते तिघही तिच्या प्रेमात पडतात, एकतर्फी प्रेमात. ती तिघांनाही खेळवत असते आणि असं बरेच काळ झाल्यानंतर त्या मुलांच्या वडिलांना असं लक्षात येतं की ही मुलं त्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडले आणि यामुळे संसाराला धोका होऊ शकतो. म्हणून ते लग्नाची बेडी याचा अर्थ काय हे त्या मुलांना समजावून सांगतात, पण विनोदी पद्धतीने. आणि मोरूची मावशी हे साधारण असं आहे की कांदा संस्थानाची एक राणी असते, जी असते मोरूची मावशी. तर मोरू आणि त्याचा मित्र एका रूममध्ये म्हणजे रूम घेऊन राहत असतात. अभ्यासाच्या नावाने त्या शंख असतो, अभ्यास ते करतच नसतात. मग त्यांचे काका एक दिवस त्यांना म्हणतात की तुमचं काय चाललंय, तुम्ही अभ्यास करता की नाही हे सगळं बघण्यासाठी मी तुमच्या रूमवर येतो. ते सुरुवातीला त्यांना पत्र पाठवतात की येऊ नका म्हणून, पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्या दिवशी मोरूची मावशी येणार असते, पण काही कारणास्तव त्यांनाही जमत नाही. मग ते एक गंमत करायची ठरवतात किंवा मदत करण्यासाठी त्यांचा एक नाटकातला मित्र आहे, त्याला पत्र पाठवायचं ठरवतात. तर तेवढ्यात तोच मित्र त्यांच्या घरी येतो की मला अशा अशा कामासाठी पैसे हवेत, प्लीज द्याल का? मग ते म्हणतात की आम्ही तुझं काम करू, पण तुला त्याआधी आमचं काम करावं लागेल. तू नाटकात काम करतोस आणि तेही स्त्री भूमिका करतोस, मग तुला मोरूची मावशी म्हणून या घरात वावरावं लागेल. असं म्हणून ते मोरूची मावशी असं नाटक तयार झालं. मग पुढे काय होतं मी नाही सांगणार, ते तुम्ही बघायचं, मग आपण त्यावर चर्चा करू. झेंडूची फुले ही विडंबनात्मक कादंबरी त्यांनी लिहिली. अत्रे टोला, अत्रे नामा अशी अनेक विडंबनात्मक काही विनोदी कथा त्यांच्यावरती रचित आहेत. असं असून सुद्धा अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले अत्रे त्यांनी श्यामची आई हा अत्यंत आदर्शवाद दर्शवणारा चित्रपट अख्ख्या भारताला दिला आणि त्या चित्रपटाला सुवर्ण कमळ मिळवून दिलं राष्ट्रपतींच्या हस्ते. त्यामुळे खरंच अत्रे मला कुठेतरी मनातनं भावतात. आता श्यामची आई ही आदर्शच असते प्रत्येकासाठी. प्रत्येक आई ही प्रत्येक मुलासाठी अगदी जीवाष्ट कंठस्थ म्हणता येईल, जीवापेक्षा जास्त जपलेली व्यक्ती म्हणता येईल, तशी असते. तसंच याच आईचं वर्णन करून एक अख्खाच्या अख्खा सिनेमा त्यांनी बनवला, ज्याचं नाव होतं श्यामची आई. आदर्शवादी
किंवा आदर्श कसं असावं एखादं व्यक्तिमत्व हे दाखवणार. आणि आई ही कायम आदर्शच असते. त्यामुळेच श्यामची आई आदर्शवादी चित्रपट असंच त्याला नाव पाडलं गेलं. आणि म्हणून अत्रे सुद्धा तितकेच अष्टपैलू व्यक्तिमत्व, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. आणि सगळ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. एवढंच कशाला, त्यांचं बरंच मोठं कार्य आहे. पण सगळंच सांगत बसले तर थोडं तुम्ही शोधून मला सांगण्यात जी मजा आहे ती कशी येणार, हो ना? मग आता तुम्ही एक करा. ज्यांनी ज्यांनी श्यामची आई पाहिलेला नाहीये किंवा लग्नाची बेडी, मोरूची मावशी ही नाटकं पाहिलेली नाहीयेत किंवा वाचलेली नाहीयेत, ती नक्की वाचा. आपण त्यावर छान चर्चा करू. खूप निखळ आणि मस्त विनोद आहे. पुरेपूर हसून आपली अक्षरशः पोट दुखतील इतका भारी विनोद आहे. आणि मला तरी ती 2 नाटकं आवडलेली आहे. एकदा आपण खरंच यावर चर्चा करू. बाकी अत्रे आणि पु ल या दोघांनीही समृद्ध केलेली विनोदाची परंपरा आपल्याला कायम अशीच टिकवून ठेवायची. ओके, चलो बाय बाय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ.